नमस्कार. कर्णाच्या मृत्यूनंतर थोडंसं आपण इथे जरा रेंगाळतो आहोत, कारण एवढ्या दैदिप्यमान योद्ध्याचा मृत्यू झाल्यानंतर कथा अशीच पटकन पुढे सरकवण्यामध्ये काही अर्थ नाही. अनेक प्रश्न कर्णाच्या कथानकाच्या रूपानं महाभारताला लक्ष करून विचारले जातात. अनेक प्रश्न विचारले जातात. कोणी कर्णाला नायकत्व बहाल करतं, तर त्या निमित्ताने कृष्णाला अर्जुनाला खलनायक करण्याचा प्रयत्न करतं. कोणी कर्णावर अन्याय झाल्याचं सांगून कर्णचरित्र काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे मी बीडच्या माजलगाव मधील श्याम पाठकांची कर्णावरची कथा सांगितली होती. ते फार छान सांगायचे. कर्णचरित्रच अख्खं उभं करायचे त्यांच्या पद्धतीमध्ये. पण त्यांनी कर्ण काय आहे हे सांगताना खूप छान पद्धतीनं सांगितलं होतं बघा. म्हणजे ते खरं तर प्रत्येक महाभारतातला माणूस आपल्यात असतो असं सांगायचे. या कथानकाच्या आरंभालाच मी ते सांगितलं असेल. महाभारत काय आहे, महाभारत कुठे आहे, तर ते पुस्तकात नाही, ते महाभारत नावाच्या ग्रंथामध्ये नाही, तर महाभारत तुमच्या आमच्या जीवनात आहे, तुमच्या आमच्या आयुष्यात आहे. जेव्हा जेव्हा आपण सत्यवचनी होतो तेव्हा आपण धर्म झालेलो असतो, पराक्रम जागा होतो तेव्हा भीम झालेलो असतो, आपण कधी चांगलं वागतो तेव्हा अर्जुन झालेलो असतो, व्याकुळ होतो, हळहळतो, नकुल सहदेव झालेलो असतो, आपला अपमान होतो, द्रौपदी झालेली असते. आपण कधी कधी स्त्रीलंपट होतो, दुःशासन होतो, अहंकार येतो, दुर्योधन होतो. कधी कधी दिसत नाही, धृतराष्ट्र झालेला असतो, दिसत असून पाहायचं नाही, गांधारी झालेली असते. आपला हक्क आपल्याला मिळत नाही, कुंती झालेली असते. कधी कधी असहाय्य होतो, भीष्म झालेला असतो. शक्ती असते पण असहाय्य असतं, काही करता येत नाही, भीष्म झालेला असतो. ह्या सगळ्यांचं सांगता सांगता ते कर्णाचं आयुष्य खूप छान सांगतात. ते म्हणतात माणसाची उदंड इच्छा, माणसाची उदंड इच्छा, दैवाचा उलटा न्याय, त्यात अडकलेले माणसाचे पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय, हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय आहे. कर्ण इतक्या सोप्या साध्या सरळ भाषेत श्याम पाठकांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. कर्ण सूर्यपुत्र होता, मग तो उपेक्षित कसा असेल. मुळात कर्णाने आयुष्यभर जो काही संघर्ष केलाय ना, जो काही संघर्ष केलाय, त्या संघर्षाला वर्गकलह समजण्याचं काम अनेक जण करतात. म्हणजे हा एका वर्गाचा कलह आहे. लक्षात घ्या, कर्णाच्या आईनं म्हणजे कुंतीनं कर्ण जन्माला आल्याबरोबर त्याला पाण्यामध्ये सोडून दिलेलं नव्हतं, नुसतंच उचललाय आणि टाकलाय असं नव्हतं केलेलं. एक छानशी होडी, ज्या होडीत ती बुडणार नाही अशी व्यवस्था करून, कुठल्या तरी तीराला लागेल अशी व्यवस्था करून, आभूषणांच्या सहित, भरपूर धनद्रव्याच्या सहित ते बाळ पाण्यात सोडलेलं आहे. आणि दुसऱ्या कुठल्या तरी दूरच्या तीरावर ते अधिरथाला मिळालेलं आहे. जेव्हा कर्ण दुसऱ्या कोणाला तरी मिळालेला आहे तेव्हा तो संपूर्ण धनधान्यानिशी मिळालेला आहे. त्याच्या पुढच्या पालन पोषणासाठी आवश्यक असलेलं द्रव्य कुंतीनं त्यात ठेवलेलं आहे. बरं, अधिरथाने किंवा त्याच्या पत्नीने कर्णाला तू आमचा मुलगा आहेस, आम्हीच तुझे मायबाप आहोत असं सांगितलेलं नाही. तू कुठल्या तरी क्षत्रियाचा मुलगा आहेस, तू आम्हाला नदीत सापडलेला आहेस, धनधान्य मिळालेलं आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे तो कुठल्या तरी दिव्य क्षत्रियाचा पुत्र आहे याची जाणीव कर्णाला करून दिलेली आहे. सांभाळ सूतपुत्र म्हणून झालाय, पण जाणीव तशी करून दिली आहे. कौरव पांडवांच्या कुलगुरूंनी म्हणजे कृपाचार्यांनी रंगभवनामध्ये तुझं नेमकं कुळ कोणतं असं विचारल्यावर आपलं कुळ कर्णाला सांगता आलेलं नाही आहे. लक्षात घ्या, त्याच्या मनात कुळाविषयीची कोणतीही शंका नसती, तर मी अधिरथाचा सूतपुत्र कर्ण आहे असं तो सांगू शकला असता. अधिरथाने त्याला दिलेलं नाव कर्ण नाही आहे, ते प्रशसेन आहे, वसुसेन आहे, माफ करा, वसुसेन आहे. एका क्षत्रियाला जे नाव दिलं जातं
तेच नाव अधिरथाने कर्णाला दिलेलं आहे. कर्णाला हे माहित आहे की मी क्षत्रियाचा पुत्र आहे, पण नेमका कोणत्या क्षत्रियाचा पुत्र आहे हे त्याला माहित नव्हतं. तो ओशाळलाय, तो बापाची ओळख सांगता न आल्यामुळं, कुळाची ओळख सांगता न आल्यामुळं ओशाळलाय. आणि तो उत्तर देण्याच्या आतच रंगशाळेत अधिरथ प्रवेश करतो, पुत्रा पुत्रा म्हणून हाक मारतो आणि कर्ण अधिरथाला जवळ घेतो. आणि मग ओळख सांगण्याची गरज पडत नाही. त्यामुळं ते सूतपुत्र असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं कर्णाचा संघर्ष हा वर्गकलह नव्हे. उगाच कर्णाची बाजू घेऊन तो अमुक जातीचा होता म्हणून त्याच्यावरती अन्याय झाला अशी ओरड करणाऱ्यांनी कृपया कर्णाला आपण क्षत्रिय होतो हे माहीत होतं हे लक्षात ठेवावं. फक्त कोणाचे पुत्र आहोत हे त्याला सांगता येत नव्हतं, ही कर्णाची अडचण होती. आलं लक्षात? त्यामुळं कर्णाचा संघर्ष हा स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा संघर्ष होता, योग्यता सिद्ध करण्याचा संघर्ष होता, ओळख सिद्ध करण्याचा संघर्ष होता. तो वर्ग कलह नव्हता. हे डोक्यात घट्ट बसवून घ्या. उगाचच एखादं पात्र उचलायचं, त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण करायची आणि मग हिंदू धर्मातल्या पुराणांच्या मध्ये कसे गडबड आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. हे डोक्यातून काढून टाका. हे जातीचं नव्हतं, हे अस्तित्वाची लढाई होती, ही ओळख सिद्ध करण्याची संघर्ष होती, ह्या जातीचा संघर्ष नव्हता. बरं, भगवंतांनी कर्णाला अशा स्वरूपात का मारावं? प्रश्न आहे ना. मी एवढा का तिरस्कार करावा? अहो, भगवंतांनी कर्णाचा तिरस्कार केलेला नाहीये, अजिबात केलेला नाहीये. भगवंतांनी कर्णाच्या सोबत जे होते किंवा ज्यांना बळ कर्ण देत होता त्याचा तिरस्कार केलेला आहे. भगवंताचं काम काय? बळ देणे, शक्ती देणे, सगळं देणे. आणि तू तुझ्या शक्ती, बळ, योग्यता, ज्ञान याच्या आधारावर सत्कर्म कर असं सांगणे. देव तर सगळ्या चांगल्या गोष्टी एकसारख्या देऊन जन्माला घालतो. माणूस वागतो कसा, त्याचा उपयोग कसा करतो त्यावर अवलंबून आहे. आणि जेव्हा दुर्योधनाच्या सारख्या पापी, दुराचारी, दुष्टात्म्याला सहकार्य करायला कर्ण जाईल तेव्हा त्याला भगवंतांनी विरोध केलाय. म्हणजे उगाच कर्ण सूतपुत्र होता म्हणून विरोध, हे असलं कुणी काही समजू नये. बरं, कर्ण सूर्यपुत्र होता, कन्सेप्ट क्लिअर. त्यामुळे तो काय उगी कुणाचा तरी काय असं नाही, सूर्यपुत्र होता. आता गंमत सांगतो. इंद्रपुत्र अर्जुनाला सहकार्य करणाऱ्या भगवंत कृष्णांनी सूर्यपुत्र कर्णाचा विरोध केला. सूर्यपुत्र कर्णाच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरले. याआधी रामावतार जरा आठवा बरं. काय रामावताराच्या मध्ये आठवतंय? रामावताराच्या मध्ये भगवंतांनी सूर्यपुत्राची बाजू घेतली होती आणि इंद्रपुत्राचा वध केला होता. आठवते का कथा? सांगतो. सूर्यपुत्र वाली आणि इंद्रपुत्र सुग्रीव यांच्यामध्ये पत्नी आणि राज्य यावरून संघर्ष झाला होता. सुग्रीवाची पत्नी तारा वालीने सुग्रीवाची पत्नी वालीने बलपूर्वक हरण करून घेतली होती, आपल्याजवळ ठेवली होती आणि तिला तो पत्नीसारखं वागवत होता. सुग्रीवाचं राज्यही परत करत नव्हता. म्हणून त्या वालीला म्हणजे इंद्रपुत्र वालीला मारण्यासाठी रामानं शस्त्र हातात घेतलं होतं आणि सुग्रीव सूर्यपुत्र होता. म्हणजे सूर्याच्या पोरासोबत भांडण आहे असं काही नाही. इकडे सूर्यपुत्राला सपोर्ट केलाय, इकडे सूर्यपुत्राचा वध केलाय. इंद्रपुत्र इकडे वाईट वागलाय, त्याला मारलाय. इकडे सूर्यपुत्र वाईट वागलाय, त्याला मारलाय. आणि चांगलं वागणाऱ्या इंद्रपुत्राची साथ दिलेली आहे. लक्षात? त्यामुळे उगीच भगवंतांच्या गोष्टी, देवाच्या गोष्टी आणि कर्णाच्या प्रती सहानुभूती निर्माण करायची, यांना हे असं करणाऱ्यांना कर्णाप्रती सहानुभूती नाही आहे.
म्हणजे उगीच कर्ण फार जवळचा वाटतोय, चांगला वाटतोय, आपला वाटतोय असं नाही. यांचा राग हिंदू धर्मावर आहे आणि तो काढण्यासाठीच्या या सगळ्या गोष्टी असतात. एवढं लक्षात ठेवा. बाकी महाभारताची कथा पुढे सरकते, ती आपण बघूया. नमस्कार.